गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रात सागवान प्रजातीचे चिराण वन उपज अवैधरित्या वाहतूक करताना वन विभागाने मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई रात्रगस्ती दरम्यान तिरखुरी भाग 1 अंतर्गत सहवन क्षेत्र पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। वन विभागाच्या पथकाने संशयित हालचालींवर लक्ष ठेवून तपासणी केली असता अवैध सागवान लाकूड वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आले। यानंतर संबंधित वन उपज जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार तसेच तिरखुरी भाग 1 चे क्षेत्र सहाय्यक रवींद्र हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या प्रकरणी आरोपी विरोधात माननीय न्यायदंडाधिकारी न्यायालय अर्जुनी मोरगाव येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे। वन विभागानं अवैध वन उपज वाहतूक रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला असून जंगलातील अमूल्य संपत्तीची चोरी करणाऱ्यांवर अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।